थंडीच्या दिवसात गरमागरम असं वाटतं काहीतरी खायला असावं आणि सुचत नसेल रात्रीच्या जेवणाला काय करायचं, पटकन सुचत नसेल तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी मऊसूत अशी बाजरीची खिचडी, त्यावर साजूक तूप, क्या बात है। तर ही खिचडी बघा एकदम मऊसूत झाली। इथं आपण जराही तांदूळ वापरत नाहीयेत, तर आज आपण फक्त मूग डाळ वापरून, बाजरी वापरून ही खिचडी करतोय। तर बघा एकदम मस्त लागते ही आणि खूप पौष्टिक पण आहे। मुलंसुद्धा ही बाजरीची खिचडी आवडीने खातील किंवा ह्याला खिचडा देखील म्हणलं जाते बाजरीची। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। बाजरीची खिचडी करण्यासाठी एक फुलपात्र मी बाजरी घेतलेली आहे आणि त्याच फुलपात्राने अर्ध फुलपात्र मुगाची डाळ घेतलेली आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही बाजरी एक फुलपात्र पूर्ण टाकायची आहे आणि ही आपल्याला पल्स मोडवरती अशी फिरवून घ्यायची आहे। बंद चालू करून फिरवायची, एकसारखं अशी फिरवायची नाही तर त्याची पावडर तयार होईल। आता इथे मी ओबडधोबड असं करून घेतलेलं आहे बाजरी, बघू शकताय। पल्स मोडवरती फिरवायचं, बंद चालू फिरवायचं, म्हणजे छान असं हे बारीक होईल। जास्त बारीक प्रमाणात करायचं नाही आहे। तर इथे मी बाजरी आपली तिकडं ही झालेली आहे आणि इथे मी घेतलेला आहे 20-21 लसणाच्या पाकळ्या, 1 इंचाचा तुकडा, 4 हिरव्या मिरच्या आणि देठं घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे। इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे। आता हे जी आपल्याला साल काढायची आहे आणि हे आता आपल्याला फुटी करायच्या आहेत शेंगदाण्याच्या, म्हणजे फुलपात्रानं असं ह्याच्या 2 फुटी तयार होतील आणि हे जे आपल्याला पाकडून घ्यायचे आहेत, याची साल काढून टाकायचे आपल्याला ह्या शेंगदाण्यावरची। आता इथे मी साल काढून टाकलेली आहे आणि अशा 2 फुटी तयार झालेल्या आहेत शेंगदाण्याच्या, बघू शकताय तुम्ही। आता इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, मी इथे कोथिंबीरच्या काड्या घेतल्या, फ्लेवर खूप छान होतो तो कोथिंबीरच्या काड्याचा, अवश्य घाला। 4 हिरव्या मिरच्या, 1 इंचाचा तुकडा, 1 अद्रकचा तुकडा कट करून टाकायचे आहेत तुकडे आणि आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे, बारीक ओबडधोबड असं वाटण करायचं। 1 चमचा जिरे टाकायचे आहेत आणि वाटण करून घ्यायचे। आता इथे कुकर गरम करायला ठेवलेला, त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 पळी तेल टाकायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत। जिरे छान आपल्याला फुलू द्यायचे आहेत। जिरे छान फुलले की आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अद्रक हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलेलं ओबडधोबड असं या कुकरमध्ये घालायचं आहे। हे आपल्याला मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे। मी याला छान परतून घेतलेलं आहे। आता इथे हिंग घालायचं आहे चिमूटभर हिंग घातल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे। मी इथे मेथी घेतलेली आहे, कट करून घेतलेली आहे, ते आता आपल्याला या फोडणीमध्ये टाकायची। तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल, पालक वगैरे त्याही घालू शकता किंवा ताजे मटार मिळतात किंवा गाजर मिळतात किंवा पालेभाज्यामध्ये तुम्ही आणखीन भाज्या घालू शकतात। आणि इथे मी घेतलेली आहे कांद्याची पात, कट करून घेतलेली आहे बारीक अशी, आता ती घालून आपल्याला परतून घ्यायची आहे। इथे मी आपण सर्वात अगोदर फिरवून घेतलेली मिक्सरमध्ये बाजरी त्यात आपल्याला टाकून घ्यायची आहे। असं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बाजरी फिरवून घेतल्यानंतर आपली बाजरी देखील पटकन शिजते, जास्त डसडस पण लागत नाही अशी मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे। तेव्हा अवश्य हे पल्स मोडवरती फिरवूनच टाकायची आहे बाजरी। इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धा कप भिजवून घेतलेली आहे अर्धा घंटा पाण्यात, ती आता आपल्याला घालून घ्यायची आहे। मी इथे ओबडधोबड शेंगदाणे करून घेतले अर्धे, ते घालून घ्यायचे। खूप छान चव लागते दाताखाली शेंगदाण्याची। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ देखील आपल्याला मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ छान या बाजरीच्या खिचड्यामध्ये। आता इथे आपल्याला गरम मसाला 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा, कमी जास्त करू शकता, आणि लाल तिखट घालायचं आहे 1.5 चमचा। तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, काही हरकत नाही आहे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या फुलपात्राने आपण बाजरी मोजून घेतली त्याच फुलपात्राने आपल्याला या ठिकाणी आपल्याला चौपट पाणी टाकायचे बाजरीसाठी, छान अशी शिजते, मऊ लुसलुशीत तयार होते बाजरीची खिचडी। मिक्स करून घ्यायचं याला।
आता ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर. उकळी आणून द्यायची आहे एक 5 मिनिट. उकळी आणल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे. ह्याच्या शिट्ट्या आपल्याला एक 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत या कुकरच्या. आता इथे 2 ते 3 शिट्ट्या छान झालेल्या आहेत. कुकर ही छान थंड झालेला आहे. मी कुकरचं झाकण काढलेलं आहे. इथे पहा, इथे आपली बाजरीचा खिचडा किंवा खिचडी देखील म्हणतात बनवून तयार आहे. किती मस्त दिसते, पटकन अशी झटपट तयार होते. फार काही वेळ लागत नाही गरमागरम असं खायला. आता तुम्हाला एक हातामध्ये बाजरी घेतलेली बघू शकताय. बाजरी छान आपली शिजली देखील आहे. त्यासाठी आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बाजरी बंद चालू करून ही बाजरी फिरून घ्यायची, म्हणजे छान अशी पटकन शिजते. फार काही वेळ लागत नाही आणि दाताखाली सुद्धा आपल्याला कचकच लागत नाही ही बाजरी. आता इथे आपण बाजरीचे खिचडा किंवा खिचडी सर्व करूया. बघू शकताय वाफाळते अशी मस्त अशी गरमागरम अशी बाजरीची खिचडी. चवीला तर अप्रतिम अशी लागते. ही खूप पौष्टिक आहे. मुलंसुद्धा आवडीने ही खातील. रात्रीच्या जेवणाकरिता काय सुचत नसेल तर ही पटकन होणारी अशी झटपट होणारी ही खिचडी किंवा खिचडा आहे बाजरीचा. तर ह्याच्यावरती साजूक तूप घालायचं आहे आणि ही मस्त असे ताव मारायचा आहे बाजरीच्या खिचड्यावरती. तर ही तुम्ही बाजरीची खिचडी लोणच्यासोबत खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी, आणि पापड देखील तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता. खूप अप्रतिम अशी लागते किंवा तुपासोबत व अशीही खूप छान लागते ही. तर हा आजचा बाजरीचा खिचडा बनवला तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, रात्रीच्या जेवणाकरता नक्की बनवून पहा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडली तर वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय.